हॅलो फ्रेंड्स, मी विनय मेडिकलची फार्मासिस्ट प्रेरणा तायडे आणि हे माझं मेडिकल. काल मी सांगितलं होतं की मेडिकल मॅनेजमेंट कशी करायची, सर्व कामे कशी आटपायची, ऑर्डर कशी द्यायची, त्याच्यानंतर स्टॉक मेंटेन कसा करायचा. त्यानंतर आज आपण पाहणार आहे नवीन मेडिकलवाल्यांसाठी एक नवीन व्हिडिओ. त्यात आपण पाहणार आहे मेडिसिनची अरेंजमेंट, म्हणजेच इंजेक्शन वगैरे किंवा जे पण तुम्हाला टॅबलेट वगैरे अरेंज करायच्या त्या कशा करायच्या. सर्वात आधी मी तुम्हाला माझ्या मेडिकलची अरेंजमेंट कशी आहे ती दाखवते. सर्वात आधी अँटीबायोटिक, त्यानंतर सर्व वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक, आणि माझं मल्टीस्पेशालिटी असल्यामुळे मला सगळं स्टेरॉइड ड्रग वगैरे, निओड्रॉल, त्याच्यानंतर वॅनकिंग अँटीबायोटिक असे भरपूर ड्रग ठेवावे लागतात. त्यानंतर माझ्याकडे अँजिओप्लास्टीसुद्धा होते, कॅथलॅब वगैरे आहे, म्हणून तो पण स्टॉक आहे. तर तुम्ही पहा मी अरेंजमेंट किती व्यवस्थित केली आहे, म्हणजे लगेचच दिसायला पाहिजे अशी ती अरेंजमेंट आहे. तुम्ही पण असंच जर सगळं अरेंज केलं तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आणि तुमच्या डॉक्टरनुसार तुम्ही जे जे पाहिजे ते व्यवस्थित अरेंज करू शकता. आणि हायर अँटीबायोटिक टू लोअर अँटीबायोटिक असे सर्व तुम्ही व्यवस्थित अरेंज केले तर तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही. मोठे मोठे इंजेक्शन एकदम छान आपल्या अलमारीमध्ये स्टेबल करून ठेवायचे, व्यवस्थित ठेवायचे आणि छान अरेंजमेंट करायची. त्यामध्ये काय होते की मेडिकल पण छान दिसते आणि आपल्याला इंजेक्शन पाहायलासुद्धा भारी जात नाही. तर अशाच व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा, कारण मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओ सबस्क्राईब करावे लागतील, कारण त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घेतल्याशिवाय नोटिफिकेशन येणार नाही. आणि त्यानंतर ॲम्पूल फॉर्ममध्ये मी डबे वगैरे बनवले आहे, ते कसे बनवले आहेत ही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तोपर्यंत तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि असेच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा व लाईक करत राहा. थँक्यू.